आपलं शरीर हाडांचा आणि स्नायूंचा एक अद्भुत डोलारा. पण हा उभा कसा राहतो? खरं तर एवढी गुंतागुंतीची रचना एकत्र टिकते तरी कशी? या रहस्याची सुरुवात होते तब्बल 206 हाडांनी. हाच आहे आपल्या शरीराचा पाया. एक गंमत म्हणजे जन्माच्या वेळी आपल्या शरीरात याहूनही जास्त हाडं असतात, जी नंतर एकत्र येतात. या 206 हाडांची विभागणी 2 मुख्य भागांमध्ये होते. एक म्हणजे अक्षीय आणि दुसरा उपांग सांगाळा. आधी बघूया अक्षीय सांगाळा. हा आहे आपल्या शरीराचा मध्यस्तंभ आणि आपलं संरक्षक कवच. याची सुरुवात होते थेट कवटीपासून, जी आपल्या मेंदूचं रक्षण करते. आणि याच रचनेत आहे शरीरातील सर्वात लहान हाड, स्टेप्स, अगदी कानाच्या आत. पाठीचा कणा शरीराला लवचिकता देतो आणि छातीचा पिंजरा हृदय आणि फुफ्फुसांचे रक्षण करतो. बरं, आता बघूया उपांग सांगाडा, म्हणजे आपले हात आणि पाय, जे आपल्याला हालचाल करण्यास मदत करतात. आपला प्रत्येक हात म्हणजे 30 हाडांची एक जटिल रचना आहे. म्हणूनच आपण काहीही करू शकतो. आणि पाय, ते तर शक्तीचं प्रतीक आहेत. त्यांची सुरुवातच होते फीमरने, शरीरातील सर्वात मोठं हाड. हात आणि पाय यांची रचना बघितली तर त्यात आश्चर्यकारक साम्य आढळतं. अर्थात काही फरकही आहेत. आणि या सगळ्याला जोडणारे अँकर पॉइंट्स म्हणजे खांदे आणि कमरेची हाडे. पण नुसत्या हाडांच्या सांगाड्याला अर्थ नाही. त्याला गतिमान करता स्नायू. पण हे घडतं कसं? याचं उत्तर जोडणीत आहे. टेंडेन्स स्नायूंना हाडांशी जोडतात आणि लिगामेंट्स हाडांना हाडांशी. इथेही एक गंमत आहे. शरीरातील सर्वात छोटा स्नायू स्टेपेडायल सर्वात लहान हाडालाच कंट्रोल करतो. पण ही गोष्ट फक्त हाडं आणि स्नायूंपुरती मर्यादित नाही. यात उत्क्रांतीचीही एक कहाणी दडली आहे. आपल्या शरीरात असे काही अवयव आहेत जे आत्ता कामाचे नाहीत, पण ते आपल्या उत्क्रांतीच्या प्रवासाची साक्ष देतात. यामुळे प्रश्न पडतो की आपल्या शरीरात उत्क्रांतीची अशी अजून किती रहस्य लपली असतील?